सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो। युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोंची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे सकारात्मक, नाशिकच्या शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना मी नाही। त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहेत, दोन भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे। राज उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग, राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारण तापलं। लेखाला उत्तर लेखाने मिळेल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग या राहुल गांधींच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची नरेंद्र सरेंडर अशी बोचरी टीका। राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर न्यूज 18 लोकमतचा सर्वे, जनतेचा कौल पंतप्रधान मोदींच्याच बाजूला। उद्धव ठाकरेंचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील या गोष्टीवरून लक्ष हटवण्याकरता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा। नितेश राणेंचा उभाटावर हल्लाबोल। टोईंगच्या मुद्द्यावरनं ठाणेकर आक्रमक, टोईंग बंद झालंच पाहिजे, ठाणेकरांचा आक्रोश। तेलंगणाच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रात 6 मुलं बुडाली। बुडालेल्या मुलांची प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू। आणि पंढरपुरातही तिरुपतीच्या धर्तीवर 15 जून पासून टोकन दर्शन होणार सुरू, तर आषाढीसाठी 27 जून पासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू राहणार। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले। दरम्यान नालेसफाईवरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला। पिंपरी चिंचवडमधील पावसामुळे शांतीनगर, इंद्राणीनगर रोड आणि टेल्को रोडवर सुद्धा पाणी साचलंय। सर्वत्र पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। धाराशिव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालंय। उमरगा तालुका आणि लोहारा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाले प्रवाहित झाले। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागलंय। उरणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकली। सखल भागात पाणी साचल्यामुळे पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। दक्षिण रायगडसह जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। महाड, पोलादपूर, अलिबाग, मुरुड, पाली आणि नागाठाणे तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला, तर म्हसळा, माणगाव आणि इंदापुरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतीची कामं खोळंबणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे। अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर भागात निसर्गाची जादू पाहायला मिळते। पावसामुळे परिसरातील झाडं झुडपं हिरवीगार झालीत, त्यामुळे परिसरात हिरवी चादर पसरल्याचा भास होतोय।
सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक कर्जत लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्यामुळे वाहतूक कोंडीचं चित्र दिसून आलं. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये चकमक झाली आहे. चकमकीत 5 माओवादी ठार झालेत. याच ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकांचा साठाही आढळून आलाय. गेल्या 3 दिवसात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी पुणे पोलिसांनी सुशील आणि शशांक हगवणेसह निलेश चव्हाणचा ताबा घेत आहेत. वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांबाबत ताबा घेणार आहेत. जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी हगवणे मायलेकासह 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयाने शशांक आणि लता हगवणे मायलेकांसह प्रणय साठे आणि इतर 3 साथीदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी विनोद गंगणेला अटक केली होती. दरम्यान या आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकलाय. बकरीची नमाज झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात असताना सुद्धा पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी केली. बीव्हीची कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी करत सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्या, असं सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे. जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या विसापूर इकडे घडली. दोन्ही गटांनी एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी जोरदार हल्ला केला. सामनाच्या मुखपृष्ठावरती अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा जुना फोटो झळकलाय. युतीच्या चर्चा सुरू असताना सामनामध्ये झळकलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मी मातोश्रीवर चाललोय शिवतीर्थावरून बाहेर पडताना राज ठाकरेंनी असं विधान केलंय. राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेत मातोश्रीवरती चालल्याचं मिश्किल उत्तर दिलंय. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं मोठं विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय. उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. आम्ही त्यांना एकत्र यावं आमची इच्छा आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आले. लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीत 1.25 लाख कोटींची तूट आल्यामुळे विकास कामांवरती त्याचा परिणाम झालाय, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा उभाटा पक्षाला खिंडार पडलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कलिना परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. सकारात्मक पाऊल टाकायचंय, तो मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्य पाहत आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं वर्तमान आणि भविष्य नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतायत, असा टोला राहुल गांधींनी लगावलाय. दिनू मोरयाच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील या गोष्टीवरून लक्ष हटवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली. राहुल गांधींना भारताची स्थिती समजून घ्यायला वेळ लागेल, असा टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राहुल गांधींनी टीका केली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगावातील पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवरती आहेत. खडसेंचे निकटवर्ती असलेले शेकडो कार्यकर्त्यांसह काही ग्रामपंचायतीचे सरपंच लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. क्या हुआ तेरा वादा असं म्हणत उभाटा पक्षाने नांदेडमध्ये भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांबाबत काय झालं, असा सवाल करत जाब विचारला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रावरील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालीत. या निमित्ताने संकल्प से सिद्धी तक या जिल्हास्तरीय कार्यशाळेचं जळगावात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
गडचिरोलीतील वन विभागाकडून विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे विकास कामं थांबवली तर कारवाई होणार असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. म्युनिसिपल कामगार संघटनेवरती बडगुजर यांचा दावा कायम आहे. जनरल बॉडीने आपली नियुक्ती केल्यामुळे राजकीय भूमिका आणि या संघटनेचा काही संबंध नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सहा जूनच्या शिवराज्याभिषेक दिनी बदलापूर उल्हास नदीच्या तीरावरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडे बदलापूर पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. यावरून जोरदार टीका केली जाते. टोईंगच्या मुद्द्यावरून ठाणेकर आक्रमक झाले. टोईंग बंद झालंच पाहिजे अशी मागणी करत तरुण रस्त्यावरती उतरले. पालघरच्या केळवे रिसॉर्टवरती अल्पवयीन मुलीवरती झालेल्या गोळीबार प्रकरणात पालघर पोलिसांची संशयास्पद भूमिका समोर आली. रिसॉर्ट मालकासह आरोपीला विनापरवाना गावठी कट्टा बाळगण्यास परवानगी दिल्याची गोष्ट पोलिसांनी तपासातून वगळली, त्यामुळे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले. बकरीदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ उभाटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं आहे. मंदिर बंद करणाऱ्या प्रशासनाचा उभाटाने निषेध व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांचा 118 कोटींचा विमा वर्षभरानंतरही रखडलाय. मागच्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. दरम्यान विमा कंपनीकडून चालढकल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन सोसायटीमध्ये बिल्डरने पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात रहिवाशाने 13व्या मजल्यावर चढून आंदोलन केलं आहे. मावळ तालुक्यात कृषी अधिकारी पदी मारुती साळे यांची निवड झाली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गाने मारुती साळे यांचं तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वागत केलं आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथे पुणे नाशिक महामार्गावरती कळंब बायपास सुरू होणारा छेद रस्ता हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरलाय. या ठिकाणी अपघातात 10हून अधिक प्रवाशांचा जीव गमावल्यामुळे संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका आडवी लावत पुणे नाशिक महामार्ग अडवून धरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुचर्चित आदर्श महिला बँक घोटाळ्यात 1461 ठेवीदारांचे अडकलेले 7 कोटी 9 लाख रुपये ठेवीदारांच्या अकाउंटमध्ये जमा झालेत. या ठेवीदारांनी पैसे मिळावेत यासाठी 2 वर्ष आंदोलन केलं आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आलाय. आपत्ती यंत्रणेकडे असणाऱ्या बोटींसह विविध साहित्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सांगलीच्या मिरजेत प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिवस पार पडला. या निमित्ताने महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये मिरज शासकीय रुग्णालयात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. अकोल्यात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. बसस्टँड चौकात उमेश पुरीचा पुतळा जाळण्यात आला. बीडच्या पाटोदा तालुक्यातील उकंडा इकडे तलाव परिसरात हजारो रुपयांचा औषध साठा अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक असल्याचं आणि गुरांना विषबाधा होण्याची शक्यता वर्तवली जाते. चांदवड भागात बिबट्याचा धुमाकूळ अजून सुद्धा सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घराबाहेर झोपलेल्या महिलेवरती बिबट्याने हल्ला केला आहे. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे रस्ता खचला तर घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती आहे. यानंतर